झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तासवर इव्हनिंग न्यूज मध्ये सुरुवातीला पाहूया एक ब्रेकिंग न्यूज। ब्रेकिंग न्यूज आहे एलबीटी संदर्भातली। एलबीटी बाबत तोडगा काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक झालेली आहे काँग्रेसच्या नेत्यांची आणि त्यामध्ये फेरीवाल्यांना एलबीटी मधून वगळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। एलबीटीची मर्यादा 5 लाखांवर नेण्याचाही प्रस्ताव आहे। एलबीटीवरून काँग्रेसला बदनाम केलं जात असल्याचं ही काँग्रेसनं म्हटलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। मुख्यमंत्र्यांना एलबीटी संदर्भात एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं गेल्या काही दिवसांवरून दिसून येत आहे। त्या पार्श्वभूमीवर ही बैठक किती महत्त्वाची मानली जाते, नेमकी काय चर्चा झाली आहे या बैठकीमध्ये? काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती। यामध्ये प्रामुख्याने जी चर्चा झाली ती कारण व्यापारी आणि जे भाजपकडून जे पसरवण्यात येते, जे अफवा पसरवण्यात येते की काँग्रेसला जे टार्गेट करण्यात येते की व्यापार विरोधी भूमिका काँग्रेस घेते, एलबीटी संदर्भात कुठलीही चर्चा करण्यासाठी किंवा या संदर्भात कोणतीही मवाळ भूमिका काँग्रेसकडून किंवा सीएम कडून घेतली जात नाहीये। तर हा जो संभ्रम, जे एलबीटी संदर्भातला जो संभ्रम आहे तो दूर व्हावा व्यापाऱ्यांचा, आणि या संदर्भात जी जनजागृती आहे ती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याची गरज असल्याचं यामध्ये बैठकीत ठरलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून ही जी बैठक होती ती महत्त्वपूर्ण होती, कारण सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये असे ठरलेले आहे की जे 5 लाखांची मर्यादा, जी 3 लाखांची मर्यादा होती ह्याची एलबीटी संदर्भातली, ती 5 लाखांपर्यंत करण्यात यावी। आणि जी इन्स्पेक्टर राज येणार हे व्यापाऱ्यांची भूमिका होती की कधीही कोणी येऊन धाड टाकेल महापालिकेचे अधिकारी आणि वेटीस धरतील व्यापाऱ्यांना। तर ही भूमिका जी आहे तर त्या संदर्भातला छेद देणारी सचिव पातळीवर जो निर्णय होईल त्यानुसारच या संदर्भात रेट टाकण्यात येईल असं ठरवण्यात आलं या बैठकीमध्ये। तसेच त्याचप्रमाणे जे व्यापारी आणखी एका गोष्टीला आक्षेप होता की त्यामध्ये जे हॉकर्स आहेत, जे फेरीवाले आहेत, तर त्यांना यामध्ये धरलं तर त्यांचे रोजचं ते हे करू शकणार नाही। तर जे फेरीवाले आहेत तर त्यांना या एलबीटी मधून वगळण्याचा निर्णय देखील या बैठकीत झाल्याचं समजतं, परंतु तसे सुतोवाच फक्त करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी। तसा निर्णय अजून नक्कीच, त्यामुळेच काँग्रेससाठी ही महत्त्वाची बैठक ठरू शकते एलबीटी संदर्भात। आपण दिलेल्या या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद कृष्णात। झी 24 तास एक पाऊल पुढे।